विजय शिंदे सेनेचा आहे, आपला देखील मोठा विजय आहे, काय सांगा? माननीय एकनाथजी शिंदे साहेब, सर्वांचा आमच्या लाडक्या बहिणींचा भाऊ, यांनी महाराष्ट्रामध्ये मागील काळामध्ये मुख्यमंत्री असताना केलेलं कार्य आणि आता उपमुख्यमंत्री असलेलं कार्य या माध्यमातून, तसेच या राज्याचे आताचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आताचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब आणि या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्यावर विश्वास ठेवून या जिल्ह्यामध्ये या शहराचे आमदार राजूमामा भोळे, तसंच प्रभारी माननीय मंगेशदादा आणि तसेच आमचे शिवसेनेचे नेते प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जळगाव ही महानगरपालिका महायुतीच्या माध्यमातून लढलो आणि चांगल्या प्रकारे जे बोललो होतो, जे आम्ही सांगितलं होतं 70+ तर 70+च्याच सीट आज आमच्या या इथं आलेल्या आहेत. नक्कीच मनपूर्वक आम्ही या सर्व जनतेचे आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये जनतेचे प्रश्न कशा प्रकारे जास्तीत जास्त सुटतील हा प्रयत्न आमचा राहील. आपल्या विरोधात खरं तर बंडखोरी करून दंड थोपटले होते, मात्र ते कुठेतरी तोंडावर पडले असं वाटतं. आपण त्यावेळेस पाहिलं असेल, विविध माध्यमातून माझ्यावरती आरोप करण्यात आले, परंतु मी त्या आरोपाला उत्तर दिलं नाही. संयम ठेवला, श्रद्धा ठेवली, सबुरी ठेवली आणि पब्लिकने त्याचं उत्तर त्या माध्यमातून दिलेलं आहे. एकूण शिंदे सेनावर किती जागा त्या निवडून आलेल्या आहे आणि नागरिकांचा जो विश्वास टाकलेला आहे, पुढच्या 5 वर्षात काय विकासाच्या नवीन कल्पना आपण करणार? तसं पाहायला गेलं, शिंदे सेनेच्या 23 जागा या महायुतीच्या माध्यमातून लढत होतो. आमची एक प्रभाग क्रमांक 1 मध्ये एक जागा आमची एक हारलो, परंतु जो हारला त्याने सुद्धा आम्हाला पाठिंबा द्यायचं कबूल केलेलं आहे. नक्कीच इथं आम्ही असं म्हटलं तर वावगं नाही, महायुतीच्या माध्यमातून आम्ही 100% यश आणि शिंदे सेनेचं 100% यश आम्ही इथं मिळालेलं आहे. भाऊ, महापौर पदाची सध्या आता सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. महापौर पदावर कोण बसणार, आपलं नाव देखील चर्चेत आहे. आरक्षण निघणार आहे, आरक्षण बाकी आहे, त्यामुळे आरक्षणाच्या नंतर तो विषय येईल. परंतु मी एक लहान भाऊ आहे, भाजपा मोठे भाऊ आहेत, इथं नितीन भाऊ आमचे मोठे भाऊ आहेत आणि नक्कीच महायुतीच्या माध्यमातून जो काही निर्णय घेईल त्याप्रमाणे आम्ही ही जळगाव महानगरपालिकेचं महायुतीच्या माध्यमातून माननीय गुलाबराव पाटील साहेब आणि माननीय गिरीशभाऊ महाजन आणि राजूमामा आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून जसा आदेश मिळेल त्याप्रमाणे आम्ही कार्य करू. भाऊ, एक आरोप होतोय विरोधकांकडनं की रडीचा डाव युतीकडनं केला जातोय. प्रभाग 8 मध्ये आणि प्रभाग 10 मध्ये अतिशय गोंधळ करण्यात आला आहे, रिकाउंटिंग केलं जात नाही म्हणून तिथं आंदोलन होत आहे. त्या संदर्भात नेमकं आपण काय सांगा? काय आहे हे, आपण याच्यावरती मतदान आहे आणि त्या माध्यमातून आपण पाहिलं असेल, त्याला रिकाउंटिंगलाही कितीचा फरक असला तर त्याला रिकाउंटिंग दिलं जातं. त्यानुसार निवडणूक अधिकाऱ्यांनी तो निर्णय घेतला असेल